नमस्कार. माझ्या यूट्यूब कुटुंबातील सर्व फॅमिली मेंबरचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मटार इडली सांबार बनवत आहोत. सोबतच मी फ्रेश कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे. आता हे मटार पण आपण बारीक करून घेणार आहे. मटारसोबतच मी आणि थोडे जिरे आणि पांढरे तीळ घालून हे मिक्सरला मी बारीक फाईन पिसून घेत आहे. आदल्या दिवशी रात्री मी 1 टेबलस्पून मेथीदाणा, 2 कप तांदूळ, पाव कप हरभरा डाळ आणि पाव कप उडीद डाळ असं हे सगळं मिश्रण मी स्वच्छ धुवून ते भिजत टाकलेलं होतं, 2-3 पाणी बदलून. आता सकाळी उठून मी ते गच्च टोपण बसणारा डबा आपण ह्यासाठी यूज करायचा आहे. रात्री हे मिश्रण आपण व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आणि सकाळी तुम्ही पाहू शकता साधारण 12 ते 15 तासानंतर आपलं हे बॅटर असं व्यवस्थित फुलून वर आलेलं असते. किती छान हे फुलले पहा. आता आपण याच्या इडल्या तयार करायला घेणार आहोत. आता या बॅटरसोबतच मी फ्रेश मटार मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. त्यात जिरे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, तीळ असं सगळं ह्यात घातलेलं आहे. हे मिश्रण मी आता ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेत आहे. यात पण मी थोडंसं आलं घालत आहे, त्यामुळे आपला स्वाद वाढणार आहे. तर आता असं हे आपलं हे मिश्रण मटार आणि इडलीचं बॅटर असे चांगलं आपण आता फेटून घेणार आहे. खाण्याचा सोडा अर्धा टेबलस्पून मी घेत आहे. सोडा ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं पाणी. आता एकाच अँगलवरती हे सगळं मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आपण हे मिश्रण जेवढं चांगलं फेटून घेईल तेवढं आपलं इडली चांगली बनणार आहे. एकाच अँगलनं असं हे व्यवस्थित बॅटर फेटून घ्यायचं आहे 7 ते 10 मिनटापर्यंत. जेवढी यात हवा जाईल तेवढं हे आपलं याचा तयार होणारा पदार्थ मऊसूत आणि जाळीदार तयार होतो. हे चवीपुरतं मीठ. मंडळी, माझी जर ही मटारची इडली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझी ही मटार इडली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर बघा, आता हे मी हे इडली पात्र घेतलेलं आहे, त्यात पाणी घालून लिंबूचा 1 पीस टाकलेला आहे. आता ह्या इडली पात्राला ह्या पूर्ण ह्याला मी ऑइलिंग करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर आपण तयार केलेलं मी ह्यात सगळ्या पात्रात भरत आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मटारची इडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे असं आपण आता एक एक पळी प्रत्येक त्या साच्यात घालत आहे आणि हे मस्तपैकी ह्याला आपण आता स्टीमवर इडली तयार होईपर्यंत आपण ह्याला झाकून ह्याला ठेवणार आहे. बघा आपली इडली किती सुंदर तयार झालेली आहे. मस्त. एक वेळा जरूर करून पहा.